Hello friends, I am Professor J.D. Randive. Today we will discuss the topic about preposition. This is the English subject topic. आपण लास्ट लेक्चरला जे कंजंक्शन पाहिलं किंवा आपण आर्टिकल पाहिले त्याच्यानंतर आपण काय करतोय प्रेपोजिशन कडे वळतोय. ठीक आहे. आता व्हॉट इज अ प्रेपोजिशन इन इंग्लिश लँग्वेज हा ग्रामरचा पार्ट आहे. देयर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की किती पार्ट्स ऑफ स्पीच आहेत इंग्लिश मध्ये. 8 पार्ट्स ऑफ स्पीच. जसं की नाउन आहे, प्रोनाउन आहे, वर्ब, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. 8 पार्ट्स ऑफ स्पीच. त्यापैकीच हा प्रेपोजिशनचा आपल्याला पार्ट आहे जो अप्लाइड ग्रामर नावाचं जे टॉपिक आहे त्यामध्ये हा प्रेपोजिशन्स येतो. तर प्रेपोजिशन काय की हे इसेन्शियल कॅटेगरीज ऑफ वर्ड्स, एक कॅटेगरीचा इसेन्शियल पार्ट येतो ज्याच्यामध्ये आपल्याला हे शिकायचं आहे की भाषेची जी सहजता आहे एखाद्या सपोज रायटिंग मध्ये आपण वापरत असतो त्यावेळेस प्रेपोजिशन वापरतो, कंजंक्शन वापरत असतो आपण किंवा आर्टिकल्स वापरतो त्यामध्ये. तर ते सहजता येण्यासाठी हे प्रेपोजिशनचा यूज होतो. इट इज अ ट्रिकियस्ट पार्ट इन इंग्लिश लँग्वेज आपण म्हणू शकतो याला की ट्रिकियस्ट पार्ट कसा की आपल्याला इंग्लिश लँग्वेजच्या ज्या ग्रामरमधल्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत जसे की प्रपोजिशन आहे, कंजंक्शन आहे, हे सगळं वापरून आपल्याला करता येतं. लिमिटेड इन नंबर्स आहेत किती 150 नियर अबाउट आपण काय करतो प्रेपोजिशन्स यूज करतो इंग्लिश लँग्वेजमध्ये डे टू डे लाईफ मध्ये आपण बोलतो. ठीक आहे. आणि नॉन नेटिव्ह स्पीकर आहोत आपण. व्हॉट इज अ नेटिव्ह स्पीकर आणि नॉन नेटिव्ह स्पीकर. जर इंग्लिश पहिल्यापासून बोलत असेल तर तो नेटिव्ह स्पीकर. आणि नॉन नेटिव्ह स्पीकर कोण असतो जो सेकंड लँग्वेज लर्नर. म्हणजे सपोज मी मराठी, आपली मदर टंग कोणती आहे, मराठी आहे बरोबर. मग आपण कोण झालो नॉन नेटिव्ह स्पीकर झालो इंग्लिशच्या बाबतीत. आपण नवीन आहे, शिकणारे नवीन आहोत बरोबर. तो त्याच्यामुळे आपण काय म्हणतो नॉन नेटिव्ह स्पीकर्स. आणि हे आपल्याला शिकण्यासाठी डेलिबरेट एफर्ट्स घ्यावे लागतात किंवा आपल्याला त्याची प्रॅक्टिस करावी लागते. त्यावेळेस कळतं की आपल्याला प्रेपोजिशन्स कसे कुठे आणि कधी यूज करायचे. ठीक आहे. ते लक्षात. आपण नेक्स्ट पीपीटी वरती नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया. आपण त्याची डेफिनेशन बघूया. व्हॉट इज प्रेपोजिशन. प्रेपोजिशन नेमकं काय. अ word placed before noun or pronoun to show in what relation person or thing denoted by it stands in regard to something else. अवघड जाते डेफिनेशन मोठी वाटते, शॉर्ट करून सांगतो. इट इज शोइंग द रिलेशन बिटवीन नाउन अँड प्रोनाउन. नाउन आणि प्रोनाउन मधला जो रिलेशन दाखवतो वर्ड त्याला आपण काय म्हणतो प्रेपोजिशन. पोजिशन ऑफ समथिंग दॅट इज कॉल्ड preposition. येते लक्षात. The word preposition means that which is placed before. येते लक्षात. Which is placed before, that is called preposition. Okay, position of something. आपण in detail बघूया preposition ची concept आणि त्याचे different kinds of relationship shown through prepositions. त्याचे types आहेत किंवा आपण preposition चे kinds बघूया. Place किंवा लोकेशन प्रेपोजिशन म्हणतो आपण त्याला. सेकंड आहे टाइम प्रेपोजिशन. थर्ड एजन्सी अँड इन्स्ट्रुमेंटॅलिटी. नंतर आहे मॅनर, कॉज, रिझन अँड पर्पज, पोझिशन, मेजर, रेट, स्टँडर्ड अँड व्हॅल्यू, कॉन्ट्रास्ट अँड कन्सेशन आहे, सोर्स अँड ओरिजिन. आपण वन बाय वन हे बघूया. This is a very simple concept of in English language, that is a preposition. We can see these kinds one by one. The first one, place or location. We can say the place preposition or location preposition. तर या preposition मध्ये काय केलं जातं, where something is placed or located. एखाद्याची पोझिशन किंवा ती प्लेस कुठे झाली, कुठं कुठं आहे त्याचं लोकेशन, त्या गोष्टीचं आपल्याला लोकेशन कशाने सांगतो, दॅट इज कॉल्ड प्लेस प्रेपोजिशन. मग आता त्यात एक्झाम्पल तुम्हाला दिसत वरती स्लाइड वरती की इन, अबव, इनसाइड, इन फ्रंट ऑफ आर द एक्झाम्पल ऑफ प्लेस प्रेपोजिशन. ओके. आउटसाइड असेल, बिहाइंड असेल, बिलो असेल, बिनीथ. ओके. इनसाइड हे एक्झाम्पल कशाचे प्रेपोजिशन्स म्हणजे कोणत्या प्लेस प्रेपोजिशन्स. ओके. याला रिलेशनशिप दाखवण्याचं काम पॉझिटिव्ह और निगेटिव्ह सुद्धा करतं. फॉर एक्झाम्पल आपण खाली दिलेलं आहे आउट, बिलो, आउटसाइड अँड बिहाइंड आर एक्झाम्पल्स ऑफ निगेटिव्ह प्रेपोजिशन्स. ठीक आहे. एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे सीता इज प्लेइंग ऑन द ग्राउंड. वेअर इज अ सीता प्लेइंग. देयर इज अ रिलेशन बिटवीन प्लेइंग अँड ग्राउंड. बरोबर. मग ते कशाने दाखवलंय ऑन. ओके. पोझिशन ऑफ समथिंग प्लेस प्रेपोजिशन म्हणतो त्याला. व्हॉट आर यू डुइंग इनसाइड द रूम. काय करतोय रूमच्या मध्ये किंवा इनसाइड द रूम म्हणतो आपण त्याला. इनसाइड पोझिशन सांगितलेली आहे त्याला, कुठेतरी लोकेशन सांगितलं त्यासाठी शब्द वापरलाय इनसाइड. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे दीपक फेल्स अमंग द फ्लावर्स. दीपक फ्लावर्समध्ये पडलं अमंग द फ्लावर्स, फ्लावर्समध्ये. ठीक आहे. द बॉल इज इन ऑन द टेबल. वेअर इज द बॉल. किंवा साधं सिंपल एखादं एक्झाम्पल बघू आपण. द बुक इज ऑन द टेबल. वेअर इज द बुक ऑन द टेबल. सरफेस. बरोबर. लोकेशन सांगायचं काम करतं. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ प्रेपोजिशन. ओके. आपण एकदा एक्झाम्पल पीसी वापरत असेल, सपोज आपल्या घरामध्ये कम्प्युटर वापरत असतो किंवा लॅपटॉप वापरत असतो. द माउस इज ऑन द टेबल. त्या माउसची पोझिशन सांगायची आपल्याला. कुठे सांगतो आपण माउसची पोझिशन. माउस इज ऑन द टेबल. ऑन इज अ प्रेपोजिशन आहे. हे कसलं प्रेपोजिशन आहे प्लेस प्रेपोजिशन.
ठीक आहे. आपण नेक्स्ट सेकंड टाइप बघूया टाइम प्रपोजिशन किंवा त्याला दुसरंच नाव आहे टेम्पोरल टाइम प्रपोजिशन होता आपल्याला. दिस prepositions are used to show the time of an action or event. एखाद्या ऍक्शनचं किंवा इव्हेंटचं आपल्याला काय सांगितलं होतं टाइम सांगितलं होतं. ओके. सपोज फॉर एक्झाम्पल बघा ही केम ॲट 6 o'clock. तो कधी ॲट 6 o'clock आले होतो. सेकंड आहे वेट टिल टुमॉरो. उद्यापर्यंत वाटतो. टिल ॲट फॉर ही स्टडी फॉर मेनी इयर्स. खूप वर्षापासून यूपीसीचा अभ्यास करतो ते एमपीसीचा अभ्यास करतो किंवा गव्हर्नमेंट बँकिंगच्या एक्झामचा अभ्यास करत असेल सो रेल्वे भरतीचा अभ्यास करत असेल तर फॉर मेनी इयर्स फॉर टिल ॲट तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. यू हॅव टू बी प्रेझेंट फॉर द सेरेमनी ऑन टाइम. तुला वेळेवरती त्या सेरेमनीला हजर राहायला पाहिजे. ऑन टाइम. ऑन ही प्रिपोजिशन आहे काय सांगताय टाइम प्रिपोजिशन. ओके टाइम दाखवतो. शी विल कम इन द नेक्स्ट वीक. कधी येणार आहे ती नेक्स्ट वीक. इन द नेक्स्ट वीक. इन म्हणजे आज आहे का नाही तिथे टेम्पोरल म्हणून आपण आपलं किंवा टाइम प्रिपोजिशन म्हणून वापरूया. दॅट इज कॉल्ड इन द नेक्स्ट वीक. ओके. नेक्स्ट पुढचा टाइप बघूया आपण एजन्सी अँड इन्स्ट्रुमेंटॅलिटी मीन्स वी कॅन से इट्स अ पर्टिक्युलर ऍक्शन इट इज युज्ड फॉर रिलेशनशिप अँड अकंपनीमेंट. एका सोबत जाणाऱ्या गोष्टी दाखवल्या. फॉर एक्झाम्पल बघा द पार्सल केम बाय द पोस्ट विथ द हेल्प ऑफ एजन्सी बरोबर किंवा इन्स्ट्रुमेंटॅलिटी. आपण दोन्हीमध्ये सहसंबंध दाखवतो याच्यामध्ये. द पार्सल कसं येतं द पार्सल केम बाय द पोस्ट. बाय इज अ which type of preposition agency preposition. Okay. Next example आहे his house was destroyed by the fire. त्याचं घर जळालेलं आहे because कशामुळे जळालेलं आहे by the fire. by हे काय एक्झाम्पल आहे agency preposition. नेक्स्ट एक्झाम्पल आहे please cut the cake with the knife. केक कट करायचा आपल्याला कशाने कट करायचा with the knife. with हे काय preposition agency किंवा measurement सॉरी instrumentality preposition. kill the snake with the iron rod. बरोबर त्या सापाला मारायचं कशाने with iron रॉड. आयर्न रॉड ने लोखंडी रॉड ने मारायचं. ठीक आहे. सो वेट बाय हे कशाचे एक्झाम्पल आहे एजन्सी प्रिपोजिशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे मॅनर प्रिपोजिशन. तुम्हाला दिसतंय व्हॉट इज द मॅनर. हे ओव्हरलॅप होतं म्हणजे आपल्याला सेम टू सेम वाटतं वेट किंवा बाय. हे ओव्हरलॅप होतं कशाशी एजन्सी किंवा इन्स्ट्रुमेंटॅलिटीशी. बघा हे रिलेशन दाखवायचं काम करतं मॅनर. द सोल्जर्स फॉट विथ करेज. सोल्जर खूप सारे फॉटनी लढलेत म्हणजे दे फॉट विथ करेज. त्यांच्या एकदम ताकदीने आपण करेज म्हणतो धाडसाने टिल देअर लास्ट ब्रेथ शेवटच्या श्वासापर्यंत. विथ इथं काय वापरलं मॅनर वापरलं. ते कसे लढलेत बघा. ही इज वर्किंग विथ युअर्सनेसनेस. आता तो कसा करतोय त्याच्या पूर्ण शक्तीनिशी तो काम करतोय. विथ द ओल्ड मॅन इज डाईंग बाय इंचेस. बरोबर डे टू डे लाईफ मध्ये वयस्कर लोकांचे कसे हाल असतात किंवा काही गोष्टी अशा त्रासदायक वाटतात त्यांना तेव्हा द ओल्ड मॅन इज डाईंग बाय इंचेस. बाय हे वापरलंय मॅनर प्रिपोजिशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे cause, reason and purpose. Okay. There are some prepositions which are used to express motive behind something. काहीतरी त्याच्या पाठीमागे मोटिव्ह किंवा एखादा हेतू दडलेला असतो. ठीक आहे. मग एक्झाम्पल बघूया आपण कसं आहे तर त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल केस पण दाखवलेले असतात. ही ट्रेम्बल विथ फिअर. तो घाबरलाय खूप सारा. बरोबर ट्रेम्बल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी डाईड ऑफ फिअर. ती तापाने फणफणून एक्सपायर झाली. विथ ऑफ हे सगळे एक्झाम्पल कशाचे कोरोना. ही डाईड ऑफ कोरोना फिवर किंवा कोरोना आताचं करंट लेटेस्ट एक्झाम्पल घ्यायचं मला. बरोबर. नंतर आहे महात्मा गांधीजी फॉट फॉर फ्रीडम. महात्मा गांधीजी आयुष्यभर कशासाठी लढले दे फॉट फॉर फ्रीडम स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. कुणाशी लढले इंग्रजांशी. फॉट फॉर ऑफ विथ हे सगळे कॉज किंवा सायकोलॉजिकल रिझन. नंतर आहे पोझिशन. सम प्रिपोजिशन्स आर कॉज टू शो ओनरशिप और पोझिशन ऑफ समवन और समथिंग. सपोज दिस बिलॉंग्स टू मी. एखादी गोष्ट आपल्याला पोझिशन दाखवायची तर दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. हे इंडियाचा पार्ट आहे. बरोबर पोझिशन दाखवलं. सो पोझिशन म्हणजे काय दुसरं काय नाही समथिंग और समवन्स ओनरशिप. मग इंडियाची ओनरशिप आहे दिल्ली. तो हेल्प ऑफ ने काय दाखवलं दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय सॉ अन ॲक्ट्रेस विथ अ व्हाईट हेअर. मी अशी ॲक्ट्रेस पाहिली जी व्हाईट हेअर. एखाद्या मूवी मधला सीन असेल किंवा अशी हिरोईन असेल जी व्हाईट हेअरची विथ व्हाईट हेअर. ही इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. एखाद्या व्यक्तीकडे आपण पाहिलं त्या गोष्टीने आपण काय म्हणतो इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. म्हणजे हे काय झालं पोझिशन्स. ठीक आहे पोझिशन प्रिपोजिशन. नेक्स्ट आहे मेजर रेट स्टँडर्ड और व्हॅल्यू. आपल्याला याच्यामध्ये काय केलं ते प्रिपोजिशन मध्ये बघा इंडिकेट केलंय काय काय मेजर आहे रेट आहे स्टँडर्ड आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा द बँक चार्जेस इंटरेस्ट ॲट 9%. आता जर आपलं कोणत्या प्रकारचं लोन असेल तर ते आकारलेलं असेल त्याचा इंटरेस्ट असतो 9%, 8%, 7%. ॲट 9%. ॲट हे काय दाखवतं मेजर दाखवतं काहीतरी काउंट केलेलं. नंतरच एक्झाम्पल आहे ॲडव्हेंचरस स्टोरीज मस्ट बी टेकन ॲट व्हॉट दे आर वर्थ.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे राधा इज टॉलर दॅन मी बाय 2 इंचेस. बाय ऍट हे सगळे एक्झाम्पल कशाचे मेजर किंवा रेट मेजरमेंट करतात. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण काइंड ऑफ प्रिपोजिशन. कॉन्ट्रास्ट अँड कन्सेशन. कॉन्ट्रास्ट दाखवला जातो विरोधाभास किंवा दोन्ही मधला कॉन्ट्रास्ट दाखवतो. मग तो कशा दाखवला जातो बरोबर बघा. द टीचर ऍडमायर्स हिम इन स्पाइट ऑफ हिज फॉल्ट्स. सपोज एखादा मुलगा काहीतरी प्रोजेक्ट करतो आणि त्याच्यात खूप साऱ्या चुका झालेल्या असतील तर तो फॉल्ट दाखवायचं काम शिक्षक करत नाही तर त्याला ऍडमायर करतात त्याची स्तुती करतात कारण का त्या फॉल्ट पेक्षा तो प्रोजेक्ट चांगला झालेला असतो इन स्पाइट ऑफ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे तसं द मेंबर ऑफ असेंब्ली हॅज 100 फ्रेंड्स फॉर हिज ओन एनिमी. असेंब्लीमध्ये मेंबर्स असतात पार्लमेंटमध्ये किंवा इकडे तिकडे ते चर्चा करत असतात किंवा क्वेश्चन आन्सरिंग करत असतात तर ते काय आहे सगळं त्यांना एनिमीची गरज आहे का नाही तर ते काय करतात तिथले तिथेच क्वेश्चन आणि आन्सरिंग चाललेलं असतं फॉर हिज ओन वन एनिमी. फॉर ऑल इन स्पाइट ऑफ हिज वेल्थ ही इज नॉट कंटेंट. फॉर ऑल फॉर इन स्पाइट ऑफ हे सगळे एक्झाम्पल कसे कॉन्ट्रास्ट अँड कन्सेशन. आपण नेक्स्ट चॅप्टर झालं सोर्स अँड ओरिजिन. याचा सोर्स किंवा इंडिकेट केलं जातं काय केलं जातं ओरिजिन ऑफ समवन ऑर समथिंग. फॉर एक्झाम्पल बघूया आय बॉरोड द बुक फ्रॉम द कॉलेज लायब्ररी. मी जे पुस्तक आहे बुक आहे कुठून बॉरो केलेलं आहे कॉलेज लायब्ररी. त्याचं ओरिजिन कुठून आहे कॉलेजच्या लायब्ररी. येतं लक्षात. त्यावेळेस हे सोर्स किंवा आपण ओरिजिन प्रिपोजिशन यूज करतो. ठीक आहे. ही कम्स फ्रॉम ऑस्ट्रेलिया. आता तो कुठून आला हे सांगायचं. ही कम्स फ्रॉम इंडिया. ही कम्स फ्रॉम ब्रिटन. ही कम्स फ्रॉम युएसए. ही कम्स फ्रॉम ऑस्ट्रेलिया असं सांगू शकतो फ्रॉम. शी डेव्हलप हर स्किल्स फ्रॉम प्रॅक्टिस. तिने स्वतःचे जे स्किल्स आहेत ते कसे डेव्हलप केलेले आहेत प्रॅक्टिस. ठीक आहे. इथं काय झालं सोर्स किंवा ओरिजिन. ठीक आहे. हे झाले आपण सगळे 1 ते 9 काय पाहिले काइंड्स पाहिले. ओके. आता आपण त्याचे प्रिपोजिशनचे टाइप बघूया. आपण हे सगळं काय पाहतोय प्रिपोजिशन म्हणजे काय पोझिशन ऑफ समथिंग आणि त्याचे काइंड्स पाहत होतो. 1 ते 9 आपण काइंड्स पाहिले. आता टाइप्स ऑफ प्रिपोजिशन्स पाहूया. ठीक आहे. मग टाइप्स ऑफ प्रिपोजिशन बघताना प्रिपोजिशन्स किती प्रकारात डिवाइड केलेले आहेत ते 5 टाइप्स. ठीक आहे. तर पहिला आहे सिंपल प्रिपोजिशन्स. ओके. सेकंड आहे कंपाऊंड प्रिपोजिशन्स, डबल प्रिपोजिशन, पार्टिसिपल प्रिपोजिशन्स आणि लास्ट फ्रेज प्रिपोजिशन्स. ठीक आहे. हे टाइप्स आहेत प्रिपोजिशनचे. आपल्याला प्रिपोजिशनचे टाइप विचारणार नाही फक्त काइंडचं हेल्प काय करायचं आपल्याला की एखादं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारले जाईल की फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट किंवा अप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स. ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्हाला यापैकी एक अर्थ लावून किंवा आपल्याला त्या सेंटेन्सचा कॉन्टेक्स्ट बरोबर पकडून तुम्हाला प्रिपोजिशन यूज करायचं. एवढंच त्यामध्ये आहे. तर आपण बघूया पहिला टाइप बघूया त्याचा सिंपल प्रिपोजिशन. या प्रिपोजिशन मध्ये इन ऑन ऍट अबाउट ओव्हर अंडर ऑफ फॉर टू हे सगळं असं यूज केलेलं असतं. दॅट इज सिंपल प्रिपोजिशन. हे साधे सिंपल आहे. ठीक आहे. शी सॅट ऑन द सोफा. आपल्याला प्रिपोजिशनची डेफिनेशन काय सांगितली की सिंपल प्रिपोजिशन आहे म्हणजे ह्याची काहीतरी वेगळी डेफिनेशन येईल असं नाही. प्रिपोजिशन म्हणजे काय नॉट ओनली फक्त रिलेशन दोन्हीतलं दाखवायचंय. प्रिपोजिशन इज रिलेशन शोईंग नाउन अँड प्रोनाउन प्लेस ऑफ समथिंग. येते लक्षात. एवढं दाखवायचं. आणि इथं दोन आपल्याला पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं शी सॅट ऑन द सोफा. दोन गोष्टी तिथं मध्ये सोफा आणि ती बसली आहे ती आणि सोफा. याच्यामध्ये रिलेशन कोणत्या वर्ड दाखवलं ऑन. दॅट इज सिंपल प्रिपोजिशन. येते लक्षात. नेक्स्ट आहे ही इज गोइंग टू द मार्केट. गोइंग टू द मार्केट. टू हे एक्झाम्पल सिंपल प्रिपोजिशन. ही फेल ऑफ द लॅडर. शिडीवरून पडला तो फेल ऑफ हे प्रिपोजिशन आहे. कसलं आहे सिंपल प्रिपोजिशन. शी इज अबाउट 7. आता तिचं वय सांगायचं आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी इज अबाउट 7 वर्षाची. ओके. दे सॅट अराउंड द टेबल. कुठे बसले अराउंड द टेबल. पोझिशन ऑफ समवन. ओके. द कॅट वॉज हायडिंग अंडर द बेड. कॅटने स्वतःला कॅट कुठे लपली अंडर द बेड. येते लक्षात. पोझिशन ऑफ समथिंग दॅट इज कॉल्ड प्रिपोजिशन. ओके. हे होतं सिंपल प्रिपोजिशन. नेक्स्ट बघूयात आपण कंपाऊंड प्रिपोजिशन्स. या कंपाऊंड प्रिपोजिशन मध्ये काय केलं जातं विदाउट, विदिन, इनसाइड, आउटसाइड, इनटू, बीनीथ, बिलो, बिहाइंड, बिटवीन असं यूज करून पोझिशन ऑफ समवन ऑर समथिंग सांगितलं. मग पहिले एक्झाम्पल बघूया. ही फेल इनटू द रिव्हर. फेल इनटू द रिव्हर. नदीमध्ये पडला. बरोबर. शी सॅट बिटवीन हर किड्स. एखादी मुलांची आई असेल ती सगळ्या मुलांच्या मध्ये बसली. बिटवीन हर किड्स. ही सॅट बिसाइड हर. बरोबर. तो कुठे बसलाय बिसाइड हर. तिच्या पाठीशी बसला असेल. देयर इज नथिंग इनसाइड द जार. त्या जार मध्ये काही नाहीये. इनसाइड, बिटवीन, इनटू. किंवा द टीचर स्टूड बिहाइंड द डेस्क. मी आता सपोज एखाद्या डेस्कच्या पाठीमागे उभा असेल. द टीचर स्टूड बिहाइंड द डेस्क. बिहाइंड माय पोझिशन इज बिहाइंड. सो बिहाइंड इज अ कंपाऊंड प्रिपोजिशन. द बॉय रॅन अक्रॉस द रोड. ओके. हे सगळे असे एक्झाम्पल कंपाऊंड प्रिपोजिशन्स आहेत. नेक्स्ट बघूयात आपण
त्याचा डबल प्रेपोजिशन किंवा पार्टिसिपल प्रेपोजिशन म्हणतो आपण. डबल प्रेपोजिशन कुठे यूज केले जातात, ते कसे यूज केले जाते बघूया. आर वर्ड्स आउटसाइड और आउट ऑफ, फ्रॉम बिहाइंड, फ्रॉम बिनीथ याच्यासाठी वापरले जातात. या एक्झाम्पलने वापरले जातात. फॉर एक्झाम्पल बघूया, सडनली ही एमर्ज फ्रॉम बिहाइंड द कर्टन. सडनली तो अचानकपणे त्या कर्टनच्या पाठीमागे, फ्रॉम बिहाइंड द कर्टन डबल प्रेपोजिशन आहे हे. नंतर आहे ही वॉकड आउट ऑफ द कंपाऊंड. ही वॉक आउट ऑफ द कंपाऊंड, आउट ऑफ द कंपाऊंड. येते लक्षात डबल प्रेपोजिशन. नंतर आहे पार्टिसिपल प्रेपोजिशन. याच्यामध्ये काय केलं जातं, ईडी आणि आयएनजी प्रत्यय लावला जातो वर्बला. ओके, फंक्शनचं काम करतो प्रेपोजिशन. तर मग त्याचं एक्झाम्पल बघा खाली. देयर वॉज अ लिटिल चान्स ऑफ सक्सेस नॉट विथ स्टँडिंग दे डिसाइड टू गो अहेड. नॉट विथ स्टँडिंग, स्टँडिंग आयएनजी प्रत्यय लावला. बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे यू डिड द जॉब वेल कन्सिडरिंग युअर एज अँड इनएक्सपिरियन्स. तू छानपैकी जॉब केलेला आहे बरोबर, तुझ्या एज कडे आणि तुझ्या एक्सपिरियन्स कडे पाहताना. कन्सिडरिंग बरोबर, डबल प्रेपोजिशन. डबल म्हणजे आता वाक्यानिशा अर्थ, त्या शब्दानिशा अर्थ नाही होत. डबल म्हणजे 2 किंवा 3 वापरले असतील, एकत्र जोडून वापरले असतील, असं नसतं. डबल प्रेपोजिशन ही एक पार्टिसिपल प्रेपोजिशन हे कन्सेप्ट आहे इंग्लिश मध्ये प्रेपोजिशनची. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण फ्रेज प्रेपोजिशन. आता फ्रेज प्रेपोजिशन काय आहे, बिकॉज ऑफ वापरतो, बाय मीन्स ऑफ वापरतो आपण वर्ड सेंटेन्स तयार करताना, विथ रिगार्ड टू, ऑन बिहाफ ऑफ, पोझिशन सांगण्यासाठी. मग पहिलं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बघा, आय एम स्टँडिंग हिअर ऑन बिहाफ ऑफ माय फ्रेंड्स अँड स्टाफ. एखाद्याचं भाषण चालू असेल तो म्हणतो आय एम स्टँडिंग हिअर ऑन बिहाफ ऑफ माय फ्रेंड्स अँड स्टाफ. ऑन बिहाफ ऑफ त्यांच्यावरती. द मॅच वॉज कॅन्सल बिकॉज ऑफ द रेन. आता एका सपोज मॅच कॅन्सल झाली असेल बिकॉज ऑफ, बिकॉज बरोबर, हे फ्रेज प्रेपोजिशन. ही सक्सेडेड बाय मीन्स ऑफ परसिवरन्स. त्याचा जो सक्सेस आहे त्याला मिळाला बाय मीन्स ऑफ, कशामुळे झाला तो, चिकाटी, परसिवरन्स. येते लक्षात. दॅट इज कॉल्ड फ्रेज प्रेपोजिशन. आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. आपण डे टू डे लाईफ मध्ये किंवा रायटिंग मध्ये आपण हे लिहित असताना सगळ्या गोष्टी छोटी छोटी आपण प्रेपोजिशन यूज करत असतो. स्मॉल स्मॉल, जे सिंपल सिंपल असं. मग ते कोणते कोणते आहेत तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. असंही ऑन आहे, इन आहे, अमंग आहे, टू, फॉर, बिहाइंड, अबाउट, बिसाइड, इनसाइड, टुवर्ड्स, ओके, आउटसाइड, बिसाइड, फ्रॉम, इन फ्रंट ऑफ, विथ, थ्रू, अंडर, ऍट, अबोव. हे साधे सिंपल प्रेपोजिशन. असेच तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जाईल एक्झाम मध्ये. त्या एक्झाम मध्ये कुठं परफेक्ट तुम्हाला प्रेपोजिशन बसते ते फक्त तुम्हाला काय करायचं आहे, यूज करायचं. येते लक्षात. मग आपण वन बाय वन प्रेपोजिशन बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे ऑनचं. ऑन कधी कधी वापरतो आपण बिफोर डेज अँड डेटच्या आधी पुढे वापरतो, म्हणजे ऑन मंडे, ऑन सॅटरडे. सेकंड आहे थिंग्स ॲट रेस्ट ऑर सरफेस ऑर एनिथिंग फ्लॅट. सपोज ऑन द टेबल, एखादी बुक ठेवलेली टेबलवरती, सरफेस वरती, त्यावेळेस आपण ऑन द टेबल किंवा ऑन द फ्लॅट म्हणतो. त्या फ्लॅट मध्ये ऑन द साइड, ऑन द लेफ्ट साइड, ऑन द राइट साइड. यावेळेस ऑनचा यूज चालला आपल्याला. ऑन कधी कधी आपण यूज करतो. द फॉलोइंग युसेजेस ऑफ प्रेपोजिशन ऑन. येते लक्षात. ऑन कधी कधी वापरायचं. पहिला आहे बिफोर डेज अँड डेट्स. दुसरा आहे थिंग्स ॲट रेस्ट ऑर सरफेस ऑर एनिथिंग फ्लॅट. एखादी फ्लॅट बुक्स असेल, एखादी थिंग्स असेल त्याच्यावरती ठेवलेल्या, त्या पोझिशनला आपण ऑन वापरतो. ऑन द साइड, ऑन लेफ्ट साइड, ऑन राइट साइड. फॉर द पब्लिक ट्रान्सपोर्ट, ऑन द बस, ऑन द प्लेन. फॉर टेलिव्हिजन अँड रेडिओ, ऑन रेडिओ. इट न्यूज मी ऑन टीव्ही ऐकली, ऑन रेडिओ ऐकली. यासाठी आपण काय करतो, ऑनचा यूज करतो. अबो कुठे यूज करतो आता अबो? आपण काय बघतोय, साधे सिंपल प्रेपोजिशन्स पाहतोय, ज्याचे छोटे छोटे सेंटेन्सेस बघून आपण एक्झाम्पल तयार करू शकतो. ठीक आहे. तसंच आपण पहिलं ऑन, दुसरं पाहतोय अबो. आता अबोचा युसेस काय, कुठे वापरू शकतो आपण, मीन्स हायर दॅन समवन ऑर समथिंग. हायर दॅन, थोड्यापेक्षा जास्त हाईटला किंवा हायर म्हणतो आपण त्याला, किंवा उंचीवर. त्यावेळेस आपण काय वापरतो, अबो वापरतो. द ब्रिज इज अबोव द बिल्डिंग. ब्रिज कुठे आहे, अबोव द बिल्डिंग, थोडंसं हायर असतं. ठीक आहे. The plane is above my head. Plane कुठे आहे, above my head. बरोबर, थोडंसं हायर. ठीक आहे. येतं लक्षात. ओव्हर, अबोव आणि ओव्हर मध्ये फरक आहे. अबोव म्हणजे वरच म्हणता आणि ओव्हर पण वरच असेल, नाही, थोडाफार फरक आहे. कसा फरक आहे सांगतो मी. मीन्स हायर दॅन समवन ऑर समथिंग बट एक्झॅक्टली अबोव समथिंग ऑर समथिंग. बरोबर. आपण कसं म्हणतो, अबोव कुठली जर वस्तू असेल त्याच्यापेक्षा थोडी वर. पण आता ओव्हर म्हणजे आपल्या बरोबर माझ्या डोक्यावरती समजा सिलिंग फॅन असेल, ओव्हर माय हेड, अबोव माय हेड नाही. ठीक आहे. द कॅलेंडर इज ओव्हर द टेबल. कॅलेंडर कुठे आहे, ओव्हर द टेबल. सपोज एखादं कॅलेंडर या वॉलला लावलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय येतं, ओव्हर द टेबल. द प्लेन इज ओव्हर माय हेड. आपण एखाद्या ठिकाणी उभारलेलं असेल, आपल्या बरोबर हाईटला वरती विमान चाललेलं असेल, ओव्हर माय हेड. द प्लेन इज ओव्हर माय हेड. द फॅन इज ओव्हर द टी पॉय. एखादा टी पॉय ठेवलेला असेल तुमच्या हॉलमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये, तर तिथं त्याच्यावरती फॅन असेल तर ओव्हर द टी पॉय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कव्हर्ड बाय समथिंग एल्स. आपण कधी कधी वापरतो, एखाद्याला कव्हर करायचं असेल किंवा एखादी गोष्ट कव्हर करायची केलेली असेल तर पुट अ जॅकेट ओव्हर युअर शर्ट. तुझा हा शर्ट आहे त्याच्यावरती काय करतो, पुट ओव्हर अ जॅकेट. ओके, पुट अ जॅकेट ओव्हर युअर शर्ट. ओव्हर कमिंग अन ऑब्स्टॅकल. नेक्स्ट आहे त्याचा ओव्हरचा कुठं वापरायचा आपण, क्लाइम्बिंग ओव्हर द फेन्स.
झाडी झुडपी किंवा काटेरी असतात त्याच्यावरून हाईट करून काय करायचं, क्लाइंब करायचं, क्लाइंबिंग ओव्हर द फेन्स. नेक्स्ट एक्झाम्पल मीनिंग मोर दॅन, ओव्हर 16 इयर्स, ओव्हर द लिमिट, आपण ती गोष्ट करू शकत नाही, त्यावेळेस आपण ओव्हर वापरतो. बघितलं. नेक्स्ट बघूयात आपण अपॉन. आता अपॉनचा यूज कसा करायचा, समथिंग और समवन इज इन मोशन, एखादी गोष्ट मोशन मध्ये असेल आपण त्यावेळेस काय करतो, अपॉन. फॉर एक्झाम्पल बघूया, द डॉग जम्प अपॉन द टेबल, डॉग जम्प्ड अपॉन द टेबल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ही सॅट अपॉन द हॉर्स, घोड्यावरती बसलं ना, अपॉन द हॉर्स. समथिंग और समवन इज इन द मोशन, मोशन सांगितले, घोड्यावर आपण बसलेलो असतो त्यावेळेस घोडा पळत असतो. ओके. इलेव्हेटेड पोझिशन म्हणतो आपण. सपोज एखाद्या लिफ्ट मध्ये आपण बसलेलो असेल, ओके, आणि लिफ्ट मध्ये बसत असताना त्यावेळेस लिफ्ट हलते, त्याच मोशन मध्ये आपण सुद्धा काय केलेलं असतो, मूव्हिंग असतो. ठीक आहे. सेम टाइम कंडिशन मध्ये आपण वापरतो. ही स्माइल्ड अपॉन सीइंग हिज मदर. आता इथे काय मोशन आहे, इथे इंडिकेट ऍक्शन अँड कॉन्टॅक्ट विथ हिज मदर और हर मदर आपण म्हणू शकतो. ही स्माइल्ड अपॉन सीइंग हिज मदर, आईचं फेस बघून बाळा कसं छानपैकी हसतं. इट्स अ मोशन विथ द ऍक्शन अँड कॉन्टॅक्ट मोशन. ओके. नेक्स्ट बघूयात आपण. मग असं सांगितलं तसं अबो आणि ओव्हरचा डिफरन्स तुम्हाला सांगायचा होता, की ओव्हर बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, एक छोटासा मुलगा उभा आहे, त्याच्या बरोबर डोक्यावरती अबो आणि साईडला ओव्हर, फक्त जास्ती हाईटला ओव्हर आणि अबो म्हणजे हाईट असला. ठीक आहे. हा डिफरन्स समजलेला असेल तुम्हाला. पुढचा आहे ऍट. एक्झाम्पल बघूया, denotes definite point of time but can also use for indefinite period. आता हे कधी कधी वापरतो बघा, at the time 7 p.m, at this moment, at midnight, at the end of class. हे definite period आपण सांगतो, बरोबर. टाइम परफेक्ट सांगायचं at 7 p.m, का कुठेतरी नियर अबाउट सांगायचं नाही, at 7 p.m. at this moment बरोबर सांगायचं, at midnight सांगायचं. ठीक आहे. हा डेफिनेट पिरियड सांगण्यासाठी आपण at वापरतो. इंडिपेंडेंट पिरियडला at night टाइम सांगितलं का, नाही, at नाईट, ऍट डॉन पहाटे, दुर्गा पूजा, ऍट दिवाळी, यावेळेस सुद्धा आपण काय वापरतो, ऍट वापरतो. इंडिपेंडेंट पिरियड. ठीक आहे. येते लक्षात. दीज आर द सिंपल एक्झाम्पल्स वी कॅन यूज डे टू डे. ओके. आयडिया ऑफ एक्झॅक्ट पॉइंट देअरफॉर यूज विथ हाऊसेस, विलेजेस ऑफ स्मॉल टाउन्स. ऍट चाकण कुठे गेला होता, तो कुठे, ऍट चाकण, ऍट मोतीबाग, ऍट द एंड ऑफ द रोड, फॉर नाईट, ऍट नाईट, असं सुद्धा म्हणतो. यावेळेस आपण ऍट वापरतो. त्याच्यात काय दिलं की कुठे कुठे आपण कोणत्या परिस्थितीत आपण ऍट वापरतो. तसंच कंटिन्यू पुढे ऍटचे एक्झाम्पल बघूयात आपण. फॉर वीकेंड, ऍट द वीकेंड. ओके. मीनिंग नेक्स्ट और बाय और ऑब्जेक्ट आपण कसं म्हणतो, ऍट द टेम्पल, ऍट द डोअर, ओके, ऍट द स्टेशन, असं सुद्धा आपण करतो ऍट. ठीक आहे. इव्हेंट्स एखादा असेल, ऍट द कॉन्सर्ट, ओके, ऍट द पार्टी, आपण असं पण बोलतो. प्लेस वेअर यू आर टू डू समथिंग और टिपिकल. फॉर एक्झाम्पल ऍट द सिनेमा हॉल, at the school, we are waiting at the school, असं पण म्हणू शकतो आपण. ओके. फॉर एज, he studied French at 14. आपण जसं सपोज इंग्लिश लँग्वेज शिकतो तर he studied, एखादा मुलगा सपोज he studied English at 14. बरोबर, 5वीत असताना इंग्लिश शिकला. आता केजी पीजी पासून सगळं सुरूच आहे. पण एखादा मुलगा असेल तर शिकत असेल तर त्याचं दाखवणं, वय दाखवण्यासाठी किंवा ती गोष्ट दाखवण्यासाठी आपण ऍट वापरतो. ठीक आहे. फॉर एज दाखवण्यासाठी. इट हॅज युजली द आयडिया ऑफ AIM. आता जी आयडिया जी आहे ती कशी आहे बघा, ही थ्री द स्टोन ऍट द डॉग, त्यांनी दगड टाकलेला पण कोणाच्या दिशेने, डॉगच्या दिशेने. ओके. इथे लक्षात हे ऍटचा यूज. नेक्स्ट, ऍट इज यूज विथ द फॉलोइंग फिगरेटिव्हली. कसं, ऍट टू द पॉइंट, ऍट स्माइल, ऍट लाफ, ऍट लुक, ऍट थ्रो, यावर सुद्धा आपण काय वापरतो, ऍट वापरतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, इन. आता इनचा प्रॉपर यूज कसा होतो, तर विथ द पार्ट्स ऑफ द डे. एखादा डे आपल्याला डिवाइड करायचं, सपोज इन द मॉर्निंग यू विल कम हिअर, बरोबर, त्यावेळेस आपण इन वापरतो. इन द आफ्टरनून, दुपारी, इन द इव्हिनिंग, संध्याकाळच्या वेळेस. ठीक आहे. बिफोर मंथ्स और सीझनच्या पुढे पण सुद्धा आपण काय वापरतो, इन वापरतो. मग जसं पाहिलं तसं, इन द मॉर्निंग, इन द सप्टेंबर, इन 2016. ओके. इन विंटर, हे आपण सगळं काही वापरतो इन या मंथच्या पुढे किंवा डेटच्या पुढे. विथ लार्जर एरिया मीन्स स्पीकिंग बिगर टाउन इन इंडिया, इन महाराष्ट्र. ओके. एंटरिंग द कार, टॅक्सी, इन द बस, इन द कार, गेट इन द कार. पिक्चर किंवा वर्डच्या पुढे वापरतो, इन द पिक्चर, इन द वर्ड. बुकच्या किंवा पेपरच्या पुढे वापरतो, इन द बुक, इन द पेपर. ओके. रूम किंवा बिल्डिंग, आपण सपोज म्हणतो वेअर इज अ मदर, इन द किचन, इन पोझिशन ऑफ दॅट मदर. ओके. ठीक आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, बिटवीन अँड अमंग. आता बिटवीन कुठे यूज करायचं आणि अमंग कुठे यूज करायचं. बी इज बिटवीन ए अँड सी. बी कुठे बसलाय, बिटवीन ए अँड सी च्या मध्ये. बिटवीनचा यूज करा, ए आणि सी च्या मध्ये बसलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची पोझिशन सांगितली बिटवीन या गोष्टी. ही सॅट बिटवीन राम अँड रहीम. तो त्या दोघांच्या मध्ये बसला, राम अँड रहीमच्या मध्ये. डाई दिस बिटवीन बोथ ऑफ यू. हे सगळे एक्झाम्पल कशाचे, बिटवीनचे. बिटवीन आणि अमंगचा काय फरक आहे, व्हॉट इज अमंग. इट इज यूज्ड व्हेन समथिंग
or someone is among more than two. He stood among the bushes. झाडे झुडपे असेल किंवा त्या ह्याच्यामध्ये तो बसलेला असेल. Among the bushes. Ganesh stood among the friends. गणेश कुठे उभा आहे? सगळ्या फ्रेंड्सच्या मध्ये. Among the friends. येथे लक्षात between म्हणलं की दोन किंवा तीनच्या मध्ये. पण among कधी यूज करायचं? Someone or something is among more than two. दोन जास्त. येथे लक्षात distribute the papers among the students. शिक्षक वर्गात आले की बोलत असे की बा हे पेपर सगळ्या मुलांमध्ये distribute करा. Distribute the papers among the students. Okay. Divide these banners among all of you. हे बॅनर जर सगळ्यांमध्ये डिवाइड करून घ्या. यावर सुद्धा आपण काय करतो? among. ठीक आहे. त्याचं पिक्टोरियल फॉर्म मध्ये तुम्हाला लगेच लक्षात येईल. एक चित्र दिलेलं आहे. चित्रामध्ये काय बघा. ठीक आहे. काय दिसतंय तुम्हाला पिक्टोरियल प्रेझेंटेशन मध्ये बिटवीन आणि अमंगचा फरक दिसतोय. एक मदर उभी आहे, एक लेडी उभी आहे, तिच्याकडे दोन मुली आहेत, बरोबर? ज्या बिटवीन आहे त्या लेडी कुठे उभ्या आहेत? बिटवीन बोथ गर्ल्स. ओके. आणि अमंग म्हणलं की सगळ्या मुलींच्या घोळक्यात का मुला मुलींच्या घोळक्यात ते उभे आहेत. येते लक्षात बिटवीन आणि अमंगचा फरक? येस. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. बिलो अँड अंडर. आता बिलो आणि अंडरचा काय फरक आहे? बिलो म्हणजे कुठं? खाली आणि अंडर कसं समजून सांगायचं? बघा आता कसं समजून घ्यायचं. आता लोअर दॅन समथिंग और समवन इज लोअर दॅन समथिंग और समवन एल्स. फॉर एक्झाम्पल द रोड इज बिलो द विंडो. छोटीशी वॉल आहे, त्याच्या साइडला एक विंडो आहे, बट नॉट अंडर. ही कुठे आहे? बिलो द विंडो. विंडोच्या बरोबर खालून. बट सेकंड केस मध्ये काय बघा. समवन और समथिंग इज एक्झॅक्टली अंडर. बघा बरोबर त्याच्या खाली. द डॉग इज अंडर द टेबल. येते लक्षात? द डॉग इज बिलो द टेबल येत नाही. कुठे येतं? अंडर द टेबल. एक्झॅक्टली अंडर समथिंग और समवन. दॅट इज कॉल्ड अंडर प्रिपोजिशन. हे एक्झाम्पल आहे अंडर. ठीक आहे. पहिलं काय? बिलो कुठं बघा? बरोबर एक्झॅक्टली. द रोड इज बिलो द विंडो. द गार्डन इज बिलो द बिल्डिंग. गार्डन असलं एखाद्या मोठ्या बिल्डिंगच्या खाली तर ते बरोबर बिलो द बिल्डिंग. आणि अंडर असेल तर एक्झॅक्टली समवन और समथिंग अंडर. द बुक इज अंडर द कबर्ड. बुक कुठे आहे? कबर्डच्या आतमध्ये. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे. शी केप्ट द कीज अंडर द पिलो. आपण चावी ठेवतो उशाला त्या उशीमध्ये किंवा त्या पिलो मध्ये. अंडर द पिलो. त्या पिलोच्या खाली. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. सिन्स अँड फ्रॉम कधी यूज करायचा? सिन्स अँड फ्रॉम कधी यूज करतो आपण? आठवतंय? Still action is going on, therefore which is used perfect continuous tense. आपण एकदा विच शिकलेलो असेल. एक्झाम्पल बघा. तुम्हाला एक्झाम्पल देऊन समजून सांगतो. शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज सिन्स 2006. खूप ड्युरेशन, लॉंग ड्युरेशन सांगायचं, बरोबर? ओके. बट नाउ शी इज डुइंग जॉब हियर देयर आल्सो. अजून सुद्धा ती कंटिन्यू करते. शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज सिन्स 2006. किंवा वी हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स 2 PM. ओके. फ्रॉम इट इज यूज. आता फ्रॉम चे यूज बघा. इट इज यूज व्हेन स्टार्टिंग पॉइंट ऑफ एन ऍक्शन अँड दॅट ऍक्शन इज कंटिन्यू. ती ऍक्शन कंटिन्यू पुढे दाखवण्यासाठी आपण काय करतो? फ्रॉम चे यूज करतो. राईट. द एक्झामिनेशन विल बी हेल्ड फ्रॉम 8 AM to 11 AM. They will be interviewed from Monday to Saturday. त्यांचा इंटरव्ह्यू कंटिन्यू केला जाईल कधीपासून? सोमवारपासून शनिवार. हा सिन्स आणि फ्रॉमचा यूज आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. बिसाइड आणि बिसाइड. आता दोन्हीमध्ये स्पेलिंग सेम आहे पण काय फरक आहे? बघा. नेक्स्ट टू ऑर बाय द साइड ऑफ समथिंग और समवन. बिसाइड म्हणजे साइडला किंवा ह्याच्या साइडला. आय स्टूड बिसाइड द पोलीस इन्स्पेक्टर. मी कुठे उभा आहे? पोलीस इन्स्पेक्टरच्या साइडला उभा आहे. पण बिसाइड्स मध्ये काय सांगायचं? बिसाइड व्हॉट इज बिसाइड? बिसाइड मीन्स इन ऍडिशन टू. बघा त्याचं एक्झाम्पल. बिसाइड्स ऑल दीज बुक्स. हे सगळे एकत्र असताना ऍडिशन वेगळं. बिसाइड ऑल दीज बुक्स आय नीड 2 more रेफरन्स बुक्स. येते लक्षात? ते बुक्स आहेत कलेक्टिव्हली सोबत तुमच्या, पण तुम्हाला ते सोडून अजून 2 बुक्स हवे आहेत. दॅट इज बिसाइड्स. येते लक्षात? बिसाइड्स ही नीड्स माय हेल्प फॉर द कम्प्लिशन ऑफ दिस प्रोजेक्ट. हे एवढं सगळं त्यांनी काम केलेलं असून सुद्धा त्याला कशाची गरज आहे? माझ्या हेल्पची गरज आहे. बिसाइड्स. आलं लक्षात? नेक्स्ट बघूया. सो अँड अक्रॉस. आता काय फरक आहे सो अँड अक्रॉस मध्ये? आपण काय करतो? समथिंग विथ लिमिट्स, टॉप, बॉटम अँड साइड्स. त्यावेळेस आपण ते वापरतो. फॉर एक्झाम्पल आय ड्रो द कार थ्रू द टनेल. एखादा बोर्ड असेल टनेल, त्या टनेल मधून काय करतो? कार थ्रू करतो म्हणजे ड्राइव्ह करतो, ड्रो करतो. बोर अ होल थ्रू दिस बोर्ड. एखाद्या बोर्डला होल मारायचा असेल काय करतो? थ्रू द दिस बोर्ड. ओके. येते लक्षात? थ्रू द. आणि आता अक्रॉस काय करतो आपण? गेटिंग टू द अदर साइड or from one side to opposite. त्यावेळेस आपण काय करतो? अक्रॉस. सपोज तो माझ्या विरुद्ध दिशेने चालत आला. ही रॅन अक्रॉस द ब्रिज. तो कुठं काय करतो? अक्रॉस द ब्रिज काय करतो? पळतो अपोजिट डायरेक्शन. ही स्वॅम अक्रॉस द रिव्हर. रिव्हर वाहते अशी सपोज ईस्ट टू वेस्ट आणि हा पोहतोय वेस्ट कडून ईस्ट कडे. ओके. दॅट इज कॉल्ड अक्रॉस. वॉक अक्रॉस द रोड.
आलं लक्षात हे काय वापरायचं सगळं प्रिपोजिशन पोझिशन ऑफ समथिंग सांगायचं आपण हे सगळं जे काय चाललंय आतापर्यंत हे पोझिशन सांगण्यासाठी आपण प्रिपोजिशन वापरतो यासाठी चालेल ओके बिहाइंड इन फ्रंट ऑफ बिफोर ऑपोजिट या केस मध्ये काय करतो बघा आपण ही इज बिहाइंड मी सपोज माझ्या पाठीमागे असेल माणसासोबत तर मी काय म्हणतो ही इज बिहाइंड मी ओके द कॅन्टीन इज बिहाइंड द मेन बिल्डिंग कॅन्टीन कुठे आहे मेन बिल्डिंगच्या बरोबर पाठीमागे ओके ही सॅट इन फ्रंट ऑफ मी तो माझ्या फोटो समोर उभा आहे इन फ्रंट ऑफ हे तुम्हाला पिक्चर दिलेला आहे बी ए सी बरोबर बसले ते मध्ये लेडी याची ए आपण तिला नाव दिलेलं आहे सी समोर बसलाय बी पाठीमागे बसलेला आहे सो एक्झाम्पल दिलेलं आहे त्याचं ए इज अपोजिट सी ए बरोबर अपोजिट सी च्या बसलेला आहे आणि बी कोणाच्या बिहाइंड ला बसलाय बी इज बिहाइंड ए च्या पाठीशी कोण बसलाय बी बसलाय सो बिहाइंड इन फ्रंट ऑफ बिफोर अपोजिट याचा यूज प्रिपोजिशन आपल्याला दाखवण्यासाठी पोझिशन ऑफ समथिंग किंवा समवन दाखवण्यासाठी आपण यूज करतो येते लक्षात टू आणि टू ऑर्सचा यूज काय बघा आपण टू कुठे यूज केला जातो फॉलोइंग केस मध्ये किंवा सेन्स ऑफ डेस्टिनेशन सांगायचं असेल मुवमेंट टू पर्सन ऑर बिल्डिंग एखाद्या पर्सनची किंवा बिल्डिंग सांगायचं मुवमेंट ऑफ प्लेस ऑफ कंट्री ऑर बेडची सांगायचं असेल तेव्हा आपण टू किंवा टू ऑर्स वापरतो फॉर एक्झाम्पल बघूया ही केम टू मी फॉर द मेडिसिन तो माझ्याकडे कशासाठी आलाय मेडिसिन साठी ठीक आहे ही विल गो टू द सिनेमा वी विल गो टू द सिनेमा बरोबर सिनेमासाठी जाऊयात आपण टू किंवा वर्ड्स मुवमेंट साठी किंवा डेस्टिनेशन साठी आपल्याला जायचं त्यावेळेस आपण सुद्धा आपण काय करतो लास्ट एक्झाम्पल बघा आपण चिल्ड्रन हॅव टू गो टू बेड डेस्टिनेशन सांगितलं चिल्ड्रन कुठे चालले झोपायला चालले ठीक आहे मेकिंग अ बिगिनिंग अँड एंड ऑफ द टाइम ऑफ ऍक्शन एक्झाम्पल त्यावेळेस आपण फ्रॉम वापरतो इट इज फ्रॉम ऑगस्ट 2014 टू डिसेंबर 2014 आपल्याला पिरियड दाखवायचा आहे बरोबर ही ऍक्शन दाखवायची त्या पिरियड मध्ये त्यावेळेस आपण काय करतो फ्रॉम ठीक आहे नेक्स्ट बघूयात आपण अबाउट The following are the usages of prepositions about nearness of some kind. Nearness दाखवतो आपण about बरोबर. President is about to call. President is about to call. किंवा next example बघू she is about to leave. त्याचं सोडून जाण्याच्या तयारीत आहे किंवा the president is about to call. Next आहे concerning त्याला related. He told us about his experiences. तो नेहमी सांगतो nearness सांगतो किंवा concerning सांगतो की त्याच्या experiences बद्दल. I need to know about his character. किंवा I need to know about his character. मला माहिती करून घ्यायचं त्याच्या character. येते लक्षात तेव्हा आपण काय होतो आपण छोटीशी गेम खेळूया बघा एक तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय एक्झाम्पल आहे बरोबर तर त्या एक्झाम्पल मध्ये पहिले एक्झाम्पल आहे अ क्राउड गॅदर्ड ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट आता याच्यामध्ये ऑपोजिट किती टाइपचं वापरलेलं आहे त्याचे प्रकार कोणते ठीक आहे तर पहिलं बघा अ क्राउड गॅदर्ड ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट दुसरं अ वर्ड दॅट इज ऑपोजिट इन द मीनिंग टू अनदर we were opposites in temperament she was sitting almost opposite they sat opposite one another आता इथं प्रत्येक वाक्यामध्ये ऑपोजिट डिफरंट वेने वापरले आता डिफरंट वेने म्हणजे काय आपण शिकतो प्रिपोजिशन्स पण यातलं पहिलं ऑपोजिट वेगळं आहे दुसऱ्या सेंटेन्स मधलं ऑपोजिट वेगळं आहे तिसऱ्यातलं ऑपोजिट वेगळं आहे तर पहिलं बघूयात आपण आन्सर काय पहिल्याचं आन्सर सांगा येतं सांगता इथं ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलं ऑपोजिट द क्राउड गॅदर्ड ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट पोझिशन सांगितली का नाही काय सांगितलं आपल्याला ऍडजेक्टिव्ह सांगितलं नेक्स्ट सुद्धा अ वर्ड दॅट इज ऑपोजिट इन मीनिंग टू अनदर एकमेकाच्या विरोधातला म्हणजे दॅट इज अँटोनिम्स आपल्याला दाखवलंय वी वर ऑपोजिट इन टेम्परामेंट आमच्या दोघांचे स्वभाव टोटली डिफरंट आहे पण इथं ऑपोजिट काय वापरलंय नाउन म्हणून ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी वॉज सिटिंग ऑलमोस्ट ऑपोजिट इथं काय सांगितलंय ऍडवर्ब शी इज सिटिंग ऑलमोस्ट ऑपोजिट नॉट पोझिशन सांगितली पोझिशन सांगितली का नाही इथं काय सांगितलं मॅनर सांगितलं दॅट इज कॉल्ड ऍडवर्ब and last आहे example they sat opposite one another आता पोझिशन सांगितली की माझ्या समोर तो बसलेला असेल they sat opposite one another that is called preposition आलं लक्षात prepositionचं कसं एक्झाम्पल आहे त्याचं जस्टिफिकेशन पण मी दिलंय कसं जस्टिफिकेशन आहे ऍडजेक्टिव्ह काय पहिल्या सेंटेन्स मध्ये किंवा ते ऑपोजिट काय आहे तर situated on the other or further side when seen from a specified or implicit viewpoint म्हणजे फेसिंग नाही बरोबर ऍडजेक्टिव्ह त्याला फक्त काय सांगितलं crowd gathered on the opposite side of the street not in front of him or her येतं लक्षात next a completely different or contrary kind total विरोधाभास a word that is opposite in meaning to another okay good or bad ठीक आहे पोझिशन सांगितली का नो ठीक आहे नेक्स्ट स्लाइड वरती पिक्टोरियल फॉर्म मध्ये आपण प्रिपोजिशन बघूया कसे काय कुठं एक छोटासा बॉल आहे एक क्यूब दिलेला आहे किंवा एक स्क्वेअर दिलेला आहे ज्याच्यामध्ये बॉलची पोझिशन दाखवलेली आहे इन इनसाइड किंवा ऑन असेल बिलो असेल अबव असेल बिहाइंड असेल इन फ्रंट ऑफ अमंग तुम्हाला स्क्रीन वरती दिसतंय त्याच्यामध्ये खूप सारे बॉल आहेत आणि त्याच्यामध्ये ब्लू कलरचा बॉल ठेवलेला रेड कलरचा त्याच्यामध्ये काय दिलं आपण मग अराउंडचं एक्झाम्पल पाहिलं बरोबर
अराउंड नॉट अमंग, अराउंड मध्ये. अमंग असेल तर कुठे एक्झाम्पल बघा, सगळे ब्लॅक बॉल्स दिसतात तुम्हाला स्क्रीनवरती, त्याच्यामध्ये एक रेड बॉल नियरनेस आहे त्यांच्यामध्ये, दॅट इज अमंग एक्झाम्पल. डिफरन्स का? ओके. नेक्स्ट बघूयात आपण प्रेपोजिशनल फ्रेजेस. ओके, या प्रेपोजिशनल फ्रेजेस मध्ये काय पाहिजे बघा. It's a word made up of a preposition and its object. The object may be a noun or pronoun or gerund or clause. A prepositional phrase functions as an adjective or adverb. या prepositional phrase मध्ये adverbial आपल्याला काही गोष्टी सांगितल्या असतात किंवा adjective म्हणजे एखाद्याचं विशेषण म्हणतो आपण, जसं सांगितलं जातं तशा पद्धतीमध्ये हे prepositional phrases यूज केल्या जातात. आता फॉर एक्झाम्पल बघूयात आपण कॉमनली ह्या सगळ्या गोष्टी यूज करतो. अकॉर्डिंग टू द वेदर फॉरकास्ट, ओके, किंवा अक्रॉस मेनी डेझर्ट्स किंवा अराउंड द वर्ल्ड. हे नेहमी आपण डे टू डे लाईफ मध्ये किंवा आपण कधीतरी एखाद्या भाषणामध्ये हे ऐकलंच असेल असं. अराउंड द वर्ल्ड, बाय द लाईट ऑफ द मून, नियर द ओशियन, ऑफ माय बॉस, आउट द डोर, थ्रू द लुकिंग ग्लास, टू द अम्युजमेंट पार्क. हे सगळं काय प्रेपोजिशनल फ्रेज आहेत. या सगळ्यामध्ये बघा ऑफ माय बॉस, आउट द डोर, या सगळ्या पोझिशन ऑफ समवन ऑर समथिंग दाखवलं. येते लक्षात? तर आपण काय बघूयात, सगळं आज जे काय लेक्चरला पाहिलेलं आहे ते काय प्रेपोजिशनल मध्ये. प्रेपोजिशनचे व्हॉट इज अ प्रेपोजिशन, ओके, प्रेपोजिशनचे काइंड पाहिले, प्रेपोजिशनचे टाइप पाहिले. आपण वन बाय वन फक्त एक रिव्हिजन 5 मिनिटात ओव्हरऑल त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया. सो व्हॉट इज अ प्रेपोजिशन. प्रेपोजिशन काय सांगता येईल सांगा. मी आता जे तुम्हाला थोडं वेळ सांगितलेलं. तर प्रेपोजिशन इज रिलेशन बिटवीन नाउन अँड प्रोनाउन ऑर प्लेस ऑर पोझिशन ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीचे आपल्याला पोझिशन सांगायचे, बरोबर, त्यावेळेस आपण काय करतो, प्रेपोजिशन्स वापरतो. किंवा दॅट विच इज प्लेस बिफोर, एखाद्या गोष्टीच्या आधी पोझिशन सांगत दाखवण्यासाठी प्रेपोजिशन वापरलं जातं. मग प्रेपोजिशनचे काइंड किती आहेत? देर आर 9 काइंड्स ऑफ. आपल्याला बघायचे कोणते कोणते होते. पहिला आहे प्लेस किंवा लोकेशन प्रेपोजिशन, ज्याच्यामध्ये आपण ऑन, अबोव, बिलो, बिटवीन बघितलं, सॉरी बिलो हे प्लेस पाहिलं. त्यानंतर टाइम आहे, टाइम प्रेपोजिशन पाहिलं. नंतर एजन्सी इन्स्ट्रुमेंटॅलिटी प्रेपोजिशन बघितलं. मॅनर प्रेपोजिशन पाहिलं. कॉज, रिझन अँड पर्पज प्रेपोजिशन पाहिलं आपण. पोझेशन प्रेपोजिशन, नंतर मेजर, रेट किंवा स्टँडर्ड, बरोबर. कॉन्ट्रास्ट आणि कन्सेशन पाहिलं. आणि नंतर लास्टला सोर्स अँड ओरिजिन. हे असे 9 काइंड्स आहेत. आणि टाइप आपण त्याच्यानंतर पाहिले. त्याच्यामध्ये कोणते कोणते टाइप्स आहेत त्याच्यानंतर आपण बघितलेले. कोणते टाइप्स होते? 5च टाइप आहेत आपल्याला. कोणते 5 टाइप बघायचे आपल्याला? सिंपल प्रेपोजिशन आहे, बरोबर. सिंपल प्रेपोजिशन आहे, त्यानंतर बरोबर. हा बरोबर, आता स्क्रीनवरती दिसतो तुम्हाला. सिंपल प्रेपोजिशन्स आहे, कंपाऊंड प्रेपोजिशन्स आहे, डबल प्रेपोजिशन्स आहे, पार्टिसिपल प्रेपोजिशन आहे आणि फ्रेज प्रेपोजिशन. आपण वन बाय वन विथ एक्झाम्पल इन डिटेल पाहिलेलं आहे. ठीक आहे. कुणाला काही अडचण असेल या पीपीटी तर शेअर केल्या जातील, तुम्हाला नोट्स शेअर केल्या जातील. काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या जीएफएमशी कॉन्टॅक्ट करू शकता, त्यावेळेस आम्ही तुमच्याशी कम्युनिकेट करणार. थँक्यू.